सेडेंटरी लाईफस्टाईलला घेऊन माझे 2 प्रश्न आहेत, की जशी सेडेंटरी लाईफस्टाईल वाढली आहे, खूप आपल्या सवयी बदलल्या आहेत. यात एक सवय मुलींमध्ये पण ॲड झाली, ती म्हणजे व्यसनांची. सिगारेट असेल आणि दारू असेल. तर याचा पी-सी-ओ-एसवर आणि पी-सी-ओ-डीवर किती जास्त परिणाम होतोय? म्हणजे पुरुषांनी सिगारेट पिणं आणि मुलींनी सिगारेट पिणं याच्यामध्ये जास्त घातक मुलींनी सिगारेट पिणं त्यांच्या आरोग्यासाठी आहे का? सिगरेट पिणं हे दोघांसाठी घातक आहे खरं आहे, तर. पण पुरुषाला मे बी बाकीच्या व्याधी होतील, पण महिलेला त्याचा जास्त त्रास होऊ शकतो असं काही. हो, आणि आहे. त्याच्यामध्ये दारू पण. हां, अर्थात आहे. आपण आता पी-सी-ओ-डी किंवा महिलांच्या संदर्भाने जर हां. बघत असू ना, तर डेफिनेटली त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट होतो. कारण आजकाल होतं असं, की म्हणजे अगदी आय-टी प्रोफेशनलच असं नाही म्हणणार आहे, पण हे कॉमन आहे. त्यामुळे किंवा मंडे टू फ्रायडे वर्किंग, सॅटर्डे, सॅटर्डे, संडे संडे किंवा चिलिंग. फ्रायडे नाईट वगैरे सगळं सुरू असतं. मग त्याचा परिणाम असा होतो, की प्रोलॅक्टिन जे आहे ते वाढतं. हार्मोन्सचा इम्बॅलन्स परत दिसायला लागतो आपल्याला. त्यामुळं डेफिनेटली ड्रिंक्स, स्मोकिंग हे ॲडव्हर्स इफेक्ट स्त्री शरीरावरती करतातच. मग याचा परिणाम म्हणून मग इन्फर्टिलिटी तर आहेच. आता ह्याचासुद्धा एक किस्सा आहे. असेच एक पेशंट आलेले होते. तिचंही 27-28 वय असेल. आय-टी क्षेत्रातच काम करणारी. वजन अगदी 90पर्यंत, उंची कमीच होती. आणि तिला मी म्हटलं ना, की 50% एफर्ट हे पेशंटचे असावे लागतं. तर तिला फर्स्ट टाईम आली, मेडिसिन्स दिले. काय काय पथ्य पाळायचे आहेत, काय खाल्लं नाही पाहिजे, काय खाल्लं पाहिजे, सगळं शेड्यूल करून दिलं, पर्सनलाइज्ड. कारण पुरुषांपेक्षा प्रत्येकाला वेगळं, त्यामुळं आपण ते पर्सनलाइज्ड डाएट प्लॅन करून देतो. नेक्स्ट ज्यावेळेला फॉलोअपला आली त्यावेळेला आणखी 1 किलो वजन वाढलं. म्हटलं हाऊ इट इज पॉसिबल, शक्यच नाही ना असं. मग त्यानंतर परत औषधं दिली, परत 1 किलो वाढून आले. मग तिला सरळ म्हटलं, एक काम कर, तू ना तुझं मंडे टू फ्रायडे वर्किंग असतं, तू फ्रायडेला इथं ये, फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस राहा, परत मंडेपासून जा. असं प्रत्येक वीकला 3-3 दिवस आमच्याकडे येऊन राहा, स्टे कर. तुझं इथला जो काही डाएट खाणं पिणं तुझं आहे ते सगळं आम्ही बघतो. बघू तुझं जे 5 दिवसात जे वजन वाढतं आहे ना, ते कसं कमी होत नाही ते बघू. पण ती त्याला तयारच नव्हती. नाही डॉक्टर, मी हे कॉम्प्रोमाइज नाही करू शकत. फ्रायडे नाईट मला करावीच लागते. नाही, हे शक्यच नाही. असं होतं. मग यांच्यामध्ये नाही तुम्ही तुमचे पाहिजे तसे रिझल्ट्स घेत आहेत. मग अल्टिमेटली अशांमध्ये मग शॉर्ट टर्म कोर्सेस जे असतात, क्रॅश कोर्सेस, ते मग ते त्याला वापर करतातच. सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये पण काही महिला अशा आहेत, की ज्यांचा रोजचं वर्कआउट आहे, व्यायाम आहे, घरकामामध्ये त्यांची भरपूर एक्झर्शन आणि एक्सरसाइज होते. त्यांच्यामध्ये पण पी-सी-ओ-डी आणि पी-सी-ओ-एस दिसतो. मग जर ते हेल्दी लाईफस्टाईल जगताय, तर मग त्यांना का बरं होतंय? आता परत आपण हेल्दी लाईफस्टाईलच्या याच्यामध्ये जर बघायला गेलं ना, तर हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे तुम्ही म्हणजे ह्याच्यात अजून एक छोटा पॉज घेते, की घरकाम म्हणजे एक्सरसाइज नव्हे, किंवा ही जी कन्सेप्ट आहे ना, एक्सरसाइज वेगळं, एक्झर्शन वेगळं. मी प्रत्येक पेशंटना सांगते, की तुम्ही ह्याच्यामध्ये गल्लत करू नका. मी दिवसभर भरपूर काम करते, मी बसत पण नाही, जिने 3-4 वेळा वर खाली करते. पण एक्सरसाइज हा वेगळा. एक्सरसाइज आपण एका मोटिव्हनी करत असतो, एक डेडिकेशन असतं त्याला. एक्झर्शन जे आहे ना, ते म्हणजे हा बाबा आज हे करायचंच आहे, मला उरकायचंच आहे असं म्हणून केलेलं असतं. त्यात ते भावना कुठल्या नसतात. उलट त्याने तुमचं शरीर थकून जातं, तुमचं विनाकारण एनर्जी लॉस होतो. तो एक्सरसाइजनी किंवा योग प्राणायाम जे केलं जातं त्यांनी येत नाही. आणि आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक जिमचं फॅड आलं आहे, की जिममध्ये जायचं, भरपूर घाम गाळायचा, वजनं उचलायची आणि तो एक मसल टोन प्राप्त करायचा, असं एक उद्दिष्ट घेऊन जातात खरं तर, मोठी मोठी उद्दिष्ट घेऊन. पण त्याच्यामध्ये पहिलं जे खूप वाईट आहे ते म्हणजे प्रोटीन इंटेक. एक्सेसिव्ह प्रोटीन इंटेकसुद्धा घातक आहे. त्यानंतर म्हणजे प्रोलॅक्टिन वाढवतं, हार्मोनल इम्बॅलन्स करतं. आणि पी-सी-ओ-डीच्या पेशंटमध्ये तर अजिबात आम्ही एक्सरसाइज रेकमेंड करत नाही. जे काही आहे ते फ्लोअर एक्सरसाइज. तुम्ही योगा करा, प्राणायाम करा. घाम गाळणं म्हणजे एक्सरसाइज झाला असं जे एक गैरसमज आपल्या मनामध्ये आहे, तो कुठेतरी टाळला पाहिजे. आयुर्वेद असं म्हणतो, की व्यायाम करायचा आहे. किती करायचं आहे? तुमच्या अर्धशक्ती व्यायाम करायचा आहे. म्हणजे तुमच्या कपाळावरती काखेत घाम यायला लागलं, की तुम्ही समजायचं, की आता आपला व्यायाम थांबला पाहिजे. मी बरं. 100 किलोचं पोतं उचलू शकत असेल, मी 100 किलो नाहीच उचलायचं, मी 50च किलो उचलायचं. कारण जितकं आपण एक्सेसिव्ह लोड किंवा एक्सेसिव्ह शरीराला थकवणार, तेवढं शरीरावरती, हृदयावरती तुम्ही तेवढा ताण देताय ना. त्या मसलला पंपिंग करायला लागतं ना, तर मसल्स वीक होत जातात नंतर. त्यामुळं एक्सरसाइज हा
अर्धशक्तीच असला पाहिजे आणि तोही फ्लोरल योग प्राणायाम या संदर्भाने असला पाहिजे. दररोज सूर्यनमस्कार हा खूप चांगला सर्वांगीण व्यायाम आहे. भरभर चालणं हा एक उत्तम व्यायाम आहे. त्याच्यामुळे काय होतं तर लोअर ॲबडॉमिनल मसल्स जे आहेत ना त्याची मुवमेंट होते आणि अर्थातच गर्भाशयाची देखील मुवमेंट होते. तो एक व्यायाम होतो गर्भाशयाचा आणि म्हणून तो एक्सरसाइज केला पाहिजे. आता राहतो मुद्दा की सगळं व्यवस्थित असून खाणंपिणं वगैरे जरी पाळलेलं आहे तरीसुद्धा अशा महिलांमध्ये दिसतात. आता खाणंपिणं म्हणजे हे मी सांगते की आज रात्री बाबा भात राहिलं आहे शिल्लक, पोळी राहिली शिल्लक, ठेवा फ्रीजमध्ये, उद्या सकाळी त्याचा चिवडा करा, परतून खा. हे सर्रास आपण बघतो महिलांच्यामध्ये. मग हे काय करणार आहे? शरीरावरती परिणाम करणार आहे ना. आपण अगदी थुंकी जरी गिळली ना तरी ती ह्याच डायजेस्टिव्ह सिस्टीममधनं तिला जायचं आहे. मग जे आपण शिळं अन्न खातोय ते पण आपल्याला पचवायचं आहे. त्याचा परिणाम मेटाबॉलिझम बिघडतं, अग्नीवरती त्याचा परिणाम येतो, आम तयार होतो, तयार झाला म्हणून हार्मोनल डिस्टर्बन्सेस येतात, म्हणून PCOD दिसतं. हेही कारण आहे. आणि दुसरा राहतो प्रश्न बाकी घरकाम करण्याचं. तर घरकामाचं म्हटलं तर मशीन्स आहेत, वॉशिंग मशीन आहे कपडे धुण्यासाठी, भांड्यासाठी जरी बाई असली तरी तिचं पण ते सगळं काय म्हणतो आजकाल ऑटोमेटेड सगळ्या गोष्टी असतात. मॉप्स आलेत, काय वाकून फरशी पुसणं नाही आहे की झाडणं नाही आहे.